शहराजवळील हिंगणवेढे येथे हनुमान जयंती यात्रा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला। नाशिक रोड येथून काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या हिंगणवेढे येथे जय हनुमान जयंती यात्रा उत्सव हिंगणवेढे 2019 जल्लोष साजरी झाला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धर्मवीर विक्रम अण्णा नागरे तसेच नगरसेविका सरोज आहिरे उपस्थित होते। यावेळी हनुमान वेशभूषा सचिन भाऊ आव्हाड हे होते। तसेच जय बजरंग मित्र मंडळ हिंगणवेढे संस्थापक अध्यक्ष रमेश भाऊ धात्रक, सचिन भाऊ आव्हाड, दिलीप धात्रक, सागर आव्हाड, रवी धात्रक, विशाल धात्रक, राहुल बोडके, वाळू विंचू, दीपक धात्रक, शंकर सानप, वैभव वाघ, महेश वाघ तसेच गावातील साई सोशल फाउंडेशन हिंगणवेढे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। तसेच नाशिक रोड पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शवला। तसेच यात्रा उत्सव जल्लोषात साजरा केला गेला। जय हनुमान जयंती यात्रा उत्सव हिंगणवेढे 2019 हनुमान जयंती यात्रा उत्सवाचे यंदाचे खास आकर्षण म्हणजे भव्य रथ मिरवणूक तसेच आकर्षक बँड जय बजरंग मित्र मंडळ यांच्या सौजन्याने अतिशय सुंदर पार पडली। जयंतीचं 5वं वर्ष आहे। या 5व्या वर्षाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून मान्य नाशिकचे धर्मवीर विक्रम अण्णा नागरे व नाशिकच्या नगरसेविका सरोज आहिरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मान्य उद्धव सांगळे, मनसेचे नगरसेवक व प्रभाग सभापती मान्य योगेश अण्णा शेवरे आणि जय बजरंग ग्रुपच्या वतीने दिलीप धात्रक, विशाल धात्रक, रवी धात्रक, वाळू धात्रक, योगेश धात्रक, रमेश धात्रक आणि नवनाथ धात्रक, योगेश धात्रक आणि नामदेव धात्रक, बजरंग ग्रुपच्या वतीने हे सर्व मित्रपरिवार यांच्यात सांस्कृतिक कार्यक्रम करत आहे। हिंगणवेढ्यात असेच कार्यक्रम करत राहावे हिंगणवेढ्यात हे मी माझ्या वतीने यांचं असंच सहकार्य राहावो अशी मी विनंती करतो। नमस्ते, माझं नाव दिलीप धात्रक, मी हिंगणवेढ्याच्या बजरंग मित्र मंडळाच्या वतीने पहिले आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आमच्या गावात 5 वर्षापासून जे हनुमान जयंती उत्सव साजरा होत आहे, त्याचप्रमाणे हनुमान जयंती उत्सवासाठी लोकांचा प्रतिसाद हा वाढत आहे। कुठल्याही प्रकारचे अपवाद वगैरे कुठल्या प्रकारचे असे वादविवाद होत नाही आणि याच्या पुढं पण याच्यापेक्षा बी चांगली आम्ही यात्रा उत्सव करू हेच आम्ही ग्वाही देतो। 9 न्यूजसाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे, नाशिक।